आणि आता आपण प्रभूच्या वचनाकडे जात असताना माझ्याबरोबर गलती करास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 26 आपण काढूया. गलती करास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 26. पहा, या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. बघा, या ठिकाणी आम्ही जो विषय पाहणार आहोत तो आम्ही देवाचे पुत्र, देवाचे मूल, याविषयी थोडक्यात देव आपल्या मुलांच्या संदर्भात काय म्हणू इच्छित आहे, किंवा देव आमच्या बाबतीत तो विशेष प्रकारे कसं कार्य करत आहे पिता या नात्याने. कारण या ठिकाणी आम्ही बघतो की असं म्हटलं की तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे, जितके बी आम्ही विश्वास ठेवणारे आहोत त्या आम्हा प्रत्येकाच्या बाबतीत या ठिकाणी प्रभूचं वचन असं म्हणत आहे, तितके सर्व विश्वास ठेवणारे काय आहे, देवाचे पुत्र आहेत. आणि देव आमचा पिता आहे, आणि देव आमचा पिता आहे म्हणून देव आमच्या संबंधात विशेष प्रकारे काहीतरी कार्य करत आहे. त्याच्याकडे आपण थोडस लक्ष देऊया. बघा, या ठिकाणी जर आम्ही पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये जर गेलो तर आम्हाला तिथे निवडी संबंधात काहीतरी बोलताना आम्हाला देवाचं वचन दिसत आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा 1ला अध्याय आणि पहिल्या 2 वचनामध्ये बघा असं म्हटलेलं आहे, पंत, गलतिया, कपदुकिया, आशिया व बितुया ह्यात पांगलेल्या यहुदी लोकातील देवपितेच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशीवासी आहेत. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, देव पित्याच्या पूर्वज्ञानानुसार. बघा, या ठिकाणी जो उल्लेख आहे, देव जो आमचा पिता त्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात, 1 आज्ञांकित राहण्यासाठी आणि 2 त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेल्या परदेशी, परराष्ट्रीय लोकांच्या बाबतीत आम्हाला पाहावयास मिळतं. आणि आम्ही पाहिलं जसं की विश्वासाच्या द्वारे आम्ही देवाचे पुत्र आणि देव आमचा पिता झालेला आहे. आता तो निवडी संबंधात अजून काही विशेष गोष्टी आम्हाला सांगणार आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. इपिस्करास पत्र याचा 1ला अध्याय, इपिस्करास पत्र याचा 1ला अध्याय. आणि या ठिकाणी बघितलं तर इपिस्कराच्या या 1ल्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, देव जो पिता, प्रभू श्री ख्रिस्ताचा पिता, देव जो पिता विश्वासणाऱ्यांचा पिता, त्या संदर्भात तो देव पिता जे विश्वास ठेवणार आहेत त्यांच्या संदर्भात विशेष प्रकारे काय कार्य करत आहे हे पहिल्या 6 वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळेल. बघा, जर आम्ही दुसरं वचन वाचलं, इपिस्करास पत्र याचा 1ला अध्याय आणि 2रं वचन, तर या 2ऱ्या वचनामध्ये असं म्हटलंय, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त. आता देव आपला पिता, आता याच्यापासून काय म्हटलेलं आहे, तर 3ऱ्या वचनामध्ये बघा तो आम्हाला काय सांगत आहे, विशेष प्रकारे कार्य करत असताना आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. बघा, जे आम्हाला निवडून घेतलेलं आहे ते आमच्या संदर्भात पिता या नात्याने देव आमच्यामध्ये कार्य करत असताना विशेष प्रकारे असं म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याने आम्हाला सर्व स्वर्गातील आशीर्वाद देऊन काय केलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे. ज्यावेळेस ही गोष्ट आम्ही पाहतो त्यावेळेस लगेच आम्हाला पुढच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे 4थ्या वचनामध्ये आपण त्याच्या समक्षतेत कसे पवित्र, निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले.
पिता या नात्याने आम्हा विश्वासणाऱ्यांची निवड करत असताना केलेल्या निवडीमध्ये देवाने केलेलं आमच्यासाठी विशेष कार्य पाहत असताना या ठिकाणी आम्हाला दिसत आहे, एक तर त्याने आम्हाला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद ख्रिस्तामध्ये देऊन त्याने आम्हाला आशीर्वादित केलं. दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो, त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आम्हाला निवडून घेतले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे. बघा, पित्याची आमच्या निवडी संबंधात असणारे विशेष कार्य आम्ही या ठिकाणी पाहत आहे. आम्ही कसं असावं? पवित्र आणि निर्दोष असे असावे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की ख्रिस्ताच्या ठायी त्याने आम्हाला पूर्वी, जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने आम्हाला निवडून घेतलेलं आहे. आमच्या पित्याने आमची केलेली निवड पहा. आज जे आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवणारे आहोत, त्या आमच्या संदर्भात देवाने पूर्वीच, जगाच्या पूर्वीच आमची काय करून ठेवली होती? निवड करून ठेवली होती. कारण आज आम्ही या ठिकाणी वचन ऐकत असताना जर आमच्या कोणाच्या बाबतीत ही आम्हाला खात्री नसेल की देव आमचा पिता आहे, देवाने आमची निवड केलेली आहे. बघा, बऱ्याचदा आम्ही काय करतो? प्रार्थना, प्रभूची प्रार्थना म्हणा म्हटलं की काय करतात लोक? हे आमच्या स्वर्गातील पित्याने सुरुवात करतात. पण देवाशी पित्याचं आणि पुत्राचं आमचं नातं जुळलेलं आहे का? देव आमचा पिता झालेला आहे का? याची आम्हाला खात्री असणं कितीतरी गरजेचं आहे. अनेक लोकांना याविषयी खात्री नाहीये. दुसरे म्हणतात, म्हणून हेही प्रार्थना करताना म्हणतात, हे आमच्या स्वर्गातील पित्या. पण जसं आम्ही गलती करायच्या पत्रामध्ये बघितलं, ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देव आमचा काय झालेला आहे? पिता झालेला आहे. आणि आम्ही त्याचे म्हणजे देवाचे पुत्र झालेलो आहोत. हे नातं विश्वासाच्या द्वारे जसं जुळलेलं आहे. जर ऐकणाऱ्यापैकी कोणाचं हे नातं पित्याबरोबरचं, पुत्राचं जर अजूनही जमलेलं नसेल, तर आज प्रभू तुम्हाला या वचनातून सांगत आहे, तुम्ही जर त्याला पिता म्हणून हाक मारण्यास तयार असाल तर प्रभू श्री ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. कारण त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारेच तुम्ही देवाचे मूल होऊ शकता. जे आम्ही परराष्ट्रीय आहोत, जे आम्ही परकीय आहोत, ते आम्हाला तो असं म्हणत आहे या ठिकाणी, जर तुम्हाला पुत्र व्हायचं असेल तर त्या प्रभू श्री ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि आम्हाला विश्वासणाऱ्यांना त्याच्या समक्षतेत, म्हणजे काय? जेथे तो आहे तेथे, त्याच्या समक्षतेत म्हणजे जेथे तो आहे तेथे, त्याच्या समोर, त्याच्या बरोबर आम्हाला कसं उभं राहता यावं? तर असं म्हटलंय, पवित्र व निर्दोष असे आम्ही असावे. पहा, आमच्या निवडी संबंधाने देव आम्हाला आमच्यामध्ये करत असलेलं विशेष कार्य आम्हाला दिसत. 5व्या वचनामध्ये बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? त्याने, जसं 3ऱ्या वचनात म्हटलं, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद. पुढे आम्ही 4थ्या वचनात म्हटलं, त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी. त्याने म्हणजे कुणी? देव जो आपला पिता, 2ऱ्या वचनात जे म्हटलेलं आहे तो देव पिता. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद दिले. त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आमची निवड केली. आता 5व्या वचनामध्ये पहा, त्याने म्हणजे देव जो आपला पिता, त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले. काय देव आमच्या बाबतीत, आमच्या निवडीच्या बाबतीत किती विशेष प्रकारे कार्य करताना आम्हाला दिसत आहे. पहा कसं त्याने कार्य केलं. असं म्हटलंय, त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे. बघा, तिथं जर आम्ही 11 वचन वाचलं, इफिसकरास पत्र 1 दिन 11 वचन, असं म्हटलंय, आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे, जो म्हणजे देव जो आपला पिता अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो. लक्षात येतं या ठिकाणी, आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे चालवणारा हा देव जो आमचा पिता, त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता काय केलं? प्रेमाने पूर्वीच नेमलं. किती चांगली गोष्ट आहे ना आमच्या बाबतीत. ह्या गोष्टी आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडच्या आहेत. आज आम्ही विश्वासणारे म्हणून, देवाचे मूल म्हणून, जे देवाच्या समक्ष येते त्याच्या समोर आहोत, आज आम्ही त्याच्या सहभागीतेत आहोत. ह्याचं कारण देव जो आमचा स्वर्गीय पिता,
तो आमच्या निवडी संबंधाने करत असलेलं कार्य आम्हाला पाहावयास मिळतं. पूर्वीच त्याने आम्हाला काय केलं? प्रेमाने नेमून ठेवलं. पुढे बघूया आपण. आम्हाला पुढची गोष्ट 6व्या वचनात पाहावयास मिळते. त्याच्या म्हणजे देव पित्याच्या कृपेने गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. आणि ही कृपा त्याने म्हणजे देव आपला पिता त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली. कशी कृपा केली त्याने? विपुलतेने आम्हावर त्याने काय केलेले? कृपा केलेली आम्हाला दिसून येतं. आमच्या निवडी संबंधीच्या ह्या आम्हाला 5 गोष्टी त्याने आम्हाला दाखवून दिलेल्या आहेत. त्याने ख्रिस्तामध्ये आपणाला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन काय केले? आशीर्वादित केले. त्याने काय केलं? तर देवपित्याच्या समक्षतेत आम्हाला निर्दोष आणि पवित्र असं उभं राहता यावं, समक्षतेत राहता यावं म्हणून पूर्वीच जगाच्या स्थापनेपूर्वी निवडून घेतले. त्यानेच येशू ख्रिस्ताच्या द्वारे दत्तक होण्याकरिता पूर्वीच प्रेमाने नेमले आणि त्यानेच त्या प्रियकराच्या ठाई आपल्यावर विपुल कृपा केली. ह्या 5 गोष्टी आम्हाला निवडी संबंधात दिसत आहेत. आणि प्रियानो, ह्याच्या पुढे आपण जाऊया. देव जो आपला पिता याने निवडी संबंधी केलेल्या या 5 गोष्टी आम्ही बघितल्या आणि त्याच देवाच्या देव जो आपला पिता त्या पित्याने आमच्या बाबतीत फक्त निवडीचेच नाही तर शिस्तीच्या बाबतीत देखील विशेष कार्य तो आमच्यामध्ये करतो. याकडे पण आपण थोडस लक्ष देऊया. बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. इब्री लोकास पत्रामध्ये आपण बघूया ते. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय. शिस्ती संबंधाने देव जो आपला पिता तो आमच्यामध्ये विशेष प्रकारे कसं कार्य करत आहे याकडे आपण पाहत आहोत. बघा असं म्हटलेलं आहे या ठिकाणी इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 9 मध्ये असं म्हणतो तो, शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरीत असू तर आपण विशेष करून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन राहू नये काय? आणि काय म्हटलेलं आहे बघा, असं म्हटलेलं आहे वरती जर आम्ही बघितलं तर 5व्या वचनापासून त्या गोष्टी आम्हाला पाहाव्यास मिळत आहेत. काय म्हटलेलं आहे शिस्ती संबंधाने? बघा, देव जो आपला पिता तो आपल्या पुत्राच्या बाबतीत, आपल्या मुलांच्या बाबतीत, विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत करत असलेलं विशेष कार्य असं आम्हाला पाहायला मिळतं. असं म्हटलेलं आहे इब्री लोकास पत्र 12वा अध्याय आणि 5व्या वचनापासून पुढे मी वाचतो. तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही दासी पुत्र आहात. बघा काय म्हटलंय, तो शिस्ती संबंधाने आम्हाला काय करतो? शिक्षा करतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे शिक्षेचा काय करू नको? अनादर करू नको. दोष पदरी पडला असता खचू नको. परमेश्वर तुझ्यावर प्रीती करतो. परमेश्वर तुला स्वीकारतो. परमेश्वर देव जो तुझा पिता तो देव पुत्राप्रमाणे तुला वागवून घेतो. देव जो पिता तो तुम्ही पुत्र आहात, तुम्ही दासी पुत्र नाहीये. आणि असं म्हटलेलं आहे जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन राहा. आपण पित्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावं. बघा त्या ठिकाणी 10व्या वचनात म्हटलेलं आहे त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते. हे कोण? जगातले आमचे असणारे बाप. पण तो करीतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या समक्षतेत कसं बघा, आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करीतो. देव जो आपला पिता तो आम्हाला कशासाठी शिक्षा करीतो?
शिस्त लावित असताना ती शिस्त कशासाठी करत आहे? याकरिता की आम्ही त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. जगात जर आम्ही वाटेकरी म्हटलं तर जगातल्या गोष्टीमध्ये आमचं लक्ष लगेच लागून जातं. धन, संपत्ती, जमीन जे काय असेल त्याच्यामध्ये आमचा काय वाटा आहे याच्याकडे लक्ष लागतं. परंतु जो आत्म्यांचा पिता त्याच्याविषयी, जो विश्वासणाऱ्यांचा पिता त्याच्याविषयी आणि तो आमच्याविषयी जे आम्ही त्याचे पुत्र आहोत, आम्ही कशाविषयी त्याचे वाटेकरी असावं? तर असं म्हटलंय, त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. लक्षात घ्या, जसं आम्ही बघितलं देव जो आमचा पिता त्याने आमच्या निवडी संबंधी केलेले विशेष कार्य. आता आम्ही दुसरं बघितलं, देव जो आमचा पिता त्याने आमच्या शिस्ती संबंधी आमच्यामध्ये करीत असलेलं कार्य. आणि या ठिकाणी मी पाहतो तो आम्हाला शिस्त लावित असताना शिक्षा करीत. आणि कशासाठी? तर आम्ही जे त्याचे मूल, देवाचे मूल आम्ही आणि देव जो आमचा पिता त्या आम्ही त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावं. किती चांगली गोष्ट आहे ना प्रियानो. जर आम्ही देवाच्या पवित्रतेचे वाटेकरी होण्यासाठी नेमलो आहोत तर प्रियानो दुसरे एक वचन तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. तो काय म्हणत आहे पहा, आम्ही कशाचे वाटेकरी व्हावे. पेत्राचे पहिले पत्र आणि वचन 4 मध्ये आम्हाला ती गोष्ट पाहावयास मिळते. पेत्राचे पहिले पत्र, दुसरे पत्र पेत्राचे, याचा पहिला अध्याय आणि वचन 4 मध्ये, त्यांच्या योगे मोलवान व अतिमान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून, आता बघा काय म्हटलेलं या ठिकाणी, ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. लक्षात येतं? ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी. जसं आम्ही पाहिलं की देवाच्या पवित्रतेचे वाटेकरी, तसे या ठिकाणी ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी. जो आमचा देव, जो परमेश्वर, त्याच्या स्वभावाचे वाटेकरी व्हावे म्हणून तो आम्हाला काय करतो? तो आम्हाला शिक्षा करीत. तो आम्हाला शिस्त लावण्यासाठी शिक्षा करीत आहे. आणि कशा प्रकारची? अशा प्रकारची की आम्ही त्याच्या स्वभावाचे वाटेकरी व्हावे, आम्ही त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. देव आमचा पिता या नात्याने आमच्यामध्ये विशेष प्रकारे कार्य करीत आहे. आज प्रियानो या भ्रष्ट जगामध्ये आम्ही राहत असताना असं म्हटलंय, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता, प्रियानो जगातील भ्रष्टता चुकवून आम्ही देवाच्या स्वभावाचे, त्याच्या पावित्र्याचे आम्ही वाटेकरी व्हावं असं देव पित्याची इच्छा आहे. कारण प्रभू श्री ख्रिस्ताच्या विश्वासाच्या द्वारे आम्ही देवाचे मूल झालो आहोत. बऱ्याचदा आम्ही बघतो ना, आमची मुलं आमची नकल करायला बघतात. आमची मुलं जसे आम्ही कपडे घालेल, जसे आम्ही चालेल तसं चालण्याचा प्रयत्न करतात, तसं बोलण्याचा प्रयत्न करतात. प्रियानो ते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी आम्ही पाहतो देव आम्हाला म्हणत आहे, देव जो आमचा पिता आहे त्याच्या स्वभावाचे आम्ही वाटेकरी व्हावं, आम्ही त्याच्या पावित्र्याचे वाटेकरी व्हावं प्रियानो. आणि प्रियानो यासाठीच त्या पित्याने आमची निवड जगाच्या स्थापनेपूर्वी केली. ह्यासाठीच ह्या पित्याने आम्हाला जगाच्या पूर्वीच प्रेमाने, प्रीतीने ख्रिस्त येशूच्या ठाई नेमून ठेवले, निवडून घेतले. प्रेम किती चांगला आमचा देवपिता आहे बघा. आमच्या निवडी संबंधी तो विशेष कार्य करतो. आम्हाला शिस्त लावण्यासाठी तो आमच्यामध्ये विशेष कार्य करतो प्रिया. आणि प्रियानो या ठिकाणी आम्ही वाटेकरी म्हणून जर आम्ही पित्याकडे पाहिलं तर प्रियानो आम्ही त्याच्या स्वभावाचे आणि आम्ही त्याच्या पावित्र्याचे वाटेकरी असं बनावं अशी त्याची इच्छा आहे. आज तुम्ही आणि मी विचार करूया, जे आम्ही या झूम मीटिंगच्या द्वारे रोज एकत्रित येतो, रोज नवीन गोष्टी शिकतो. प्रियानो तो देव, तो पिता आज आम्हाला काय सांगत आहे, जे आम्ही त्याच्या समक्षतेत जाणार आहोत, जे आम्ही त्याच्या समक्षतेत बसतो, जे आम्हाला त्याने त्याच्या समक्षतेत बोलावलं, निवडून घेतलेलं आहे. प्रियानो आम्ही त्याच्या पावित्र्याचे वाटेकरी होण्याचा प्रयत्न करूया. आम्ही त्याच्या स्वभावाचे वाटेकरी होण्याचा प्रयत्न. जाता जाता त्याच्या स्वभावाविषयी काही गोष्टी तुम्हाला सांगतो. देव म्हणतो, मी पवित्र आहे,
तुम्ही पवित्र असा. देव म्हणतो मी क्षमाशील आहे, तुम्ही क्षमाशील आहात. आज आम्ही विचार करूया आमच्या मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही देवाच्या स्वभावाचे वाटेकरी असे आम्ही इतरांना दिसतो का प्रियानो? आज देव आम्हाला सांगत आहे, देवाने आम्हाला निवडून घेतलेलं आहे प्रियानो. पूर्वीच आमची निवड केलेली आहे. आमच्यात चांगुलपण नव्हतं, आमच्यामध्ये नीतिमत्व नव्हतं, आमच्यात काही धार्मिकता नव्हती की प्रियानो त्याने आम्हाला त्याचं मूल बनवावं. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासाच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला मूल असं केलेलं. आज आम्ही या सत्याकडे लक्ष देऊया. आज देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे प्रियानो. देवाने आमच्या निवडी संबंधी विशेष कार्य केलेले पिते या नात्याने. देवाने आम्हाला शिस्त लावण्यासाठी शिस्ती संबंधाने पिते या नात्याने त्याने विशेष कार्य केलेलं आहे. आणि प्रियानो वाटेकरी होण्यासाठी त्याने आम्हाला निवडून घेतलेलं आहे. प्रभू करो याप्रमाणे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बदल करून त्या पित्याचे अनुकरण करण्यासाठी, त्याच्या स्वभावाचे वाटेकरी होऊन जीवन जगण्यासाठी तो तुम्हाला आणि मला सहाय्य करो.